प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनाचे तू सदा परतून लावले हल्ले. धर्मरक्षणा तूच घेतला जन्म सैराणीच्या पोटी, हे संभाजी राजा प्रणाम तुझरा जन्मोजन्मी कोट्यान कोटी. पाठीवर शिवाजी आणि छाताडावर संभाजी कोरलाय आणि जीवाचं नाव भंडारा ठेवलंय. उधळला तरी येळकोट आणि नाही उधळला तरी बी येळकोटच. प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रिय कुलावतंच सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. पाहूयात आजचा स्वामी संदेश. माझ्या प्रिय बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण यात तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे, तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत. तुला माझे दर्शन नक्कीच होईल यावर विश्वास ठेव. तू जेव्हा माझी मनपूर्वक श्रद्धापूर्वक प्रार्थना करतोस तर मी तुझ्यापर्यंत प्रेमाचे चमत्कार आणि माझे आशीर्वाद पाठवत आहे. ते निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत. माझ्या प्रिय बाळा, माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेव. पुढील 5 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. माझ्या प्रिय बाळा, माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी कित्येक क्षणाला तुझ्यावर करत आहे. तुझ्यातून दुःख, यातना आणि खूप काही अशा वाईट कल्पना तुझ्यातून दूर केल्या जात आहेत. तुमचे भय, भीती या रात्रीतून नाश करण्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. माझे देवदूत ते तुमच्यापर्यंत देत आहेत. बाळा, निश्चिंत राहा. तुम्हाला असलेली खूप काही भीती आज या रात्रीतून नष्ट होणार आहे. तुम्ही फक्त मनापासून श्रद्धापूर्वक माझे ध्यान करावे, माझे नामस्मरण करावे. जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता तर झोपण्याआधी निदान 11 वेळेस तरी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ मनःपूर्वक श्रद्धापूर्वक डोळे मिटून स्वामींचे ध्यान करून स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणून तुम्ही ते केले तर तुमचे नामस्मरण, तुमची प्रार्थना नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही मागीत असलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. यात काही शंका ठेवू नका. तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात, भाग्यशाली बाळ आहात. तुमच्यावर या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे. स्वामी आज या रात्रीतून तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग काढत आहेत. तो मार्ग नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे. तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि मग बघा चमत्कार कसा होतो ते. तुझ्याही जीवनात चमत्कार होणार आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नकोस. मी तुझ्या आशीर्वादांसाठी थांबलो आहे. तुला सर्व आशीर्वाद पाठवत आहे. कोणत्याही क्षणी तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार होऊन तुझे दिवस बदलणार आहेत. बाळा, आजपर्यंत तुझी परीक्षा दिली आहेस, तशी परीक्षा काही दिवस आणखी द्यावी लागेल. परंतु तुझा संयम ढासळू देऊ नकोस. माणसे कधीच थांबत नाहीत, ते काही ना काही करत असतात. त्याचप्रकारे तू देखील एक माणूसच आहेस. त्या ठिकाणी थांबू नकोस. स्वामींनी ज्या नवीन संधी दिल्या आहेत त्या संधीचा उपयोग करून घे. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, या संदेशास तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे. तू जर या संदेशाला पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक ऐकत राहिलास तर तुला माझे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त होतील. विश्वास ठेव. माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे. काही बदल तुला असे दिसत नसतील, पण ते आता इथून पुढे घडणार आहेत. तुम्ही ज्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळेल. पण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहेत. तुम्ही ज्या काही इच्छा माझ्यापुढे मांडता त्यातील तुमच्यासाठी जे काही सर्व चांगले आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो. या क्षणालाही तू जर ती प्रार्थना माझ्याकडे केली आहेस तर मी तुझी इच्छा पूर्ण करीन. सर्व काही आशीर्वाद देवाकडूनच प्राप्त होतात. तुझी पदोन्नती आणि तुझा पगार वाढीसाठी माझ्याकडे मागत असलेली प्रार्थना मी आता इथून पुढे स्वीकार करतो आणि तुझ्याकडे ती लक्ष्मी प्राप्ती निश्चित होईल याचा आशीर्वाद देऊ इच्छितो. तू जर या क्षणाला देखील सज्ज असशील तर काही काळातच माझे आशीर्वाद तुझ्याकडे भरभरून येतील. बाळा, या संदेशात तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे. तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला टाळू नकोस, दुर्लक्षित करू नकोस. कारण तुझ्यासाठी जे साध्य नाही
ते देव साध्य करून देऊ इच्छितात. अगदी तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पूर्ण होणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. शांत राहा आणि देवाचे नामस्मरण करा. तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच प्राप्त होईल. माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. देवाची आज्ञा आहे, जे कोणी स्वामींची आज्ञा पालन करतात, स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतात की स्वामी जेव्हा जिथे येतात तिथे काहीही कमतरता उरत नाही. तिथे भरभराट, आनंद, सुख, समाधान आणि प्रगती प्राप्त होते. निश्चिंत रहा, कारण तुझा वाईट काळ संपुष्टात आला आहे. माझ्या आशीर्वादाने मागील काळ काही कठीण होता असे तुला वाटत होते, आता तो सहज सरून जाणार आहे. इथून पुढे तुला कधीही ते त्रास परत होणार नाहीत, कारण स्वामींचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी प्राप्त करण्यासाठी 777 अशी कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या ज्या शुभ कार्यासाठी आजपर्यंत वाट पाहिली आहेस ते कार्य प्राप्त करण्याची वेळ आली आहे. तेव्हा निश्चिंत राहा, नामस्मरण करत राहा. तुमच्याकडे ते शुभ कार्य लवकरच घटित होईल. ज्यांनी कोणी त्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे ती विनंती केली आहे त्यांच्याकडे आता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे. माझ्या आशीर्वादांसह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतकी भरभराट, इतके ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानेल. स्वामी म्हणतात, बाळा निश्चिंत राहा. इथून पुढे तुला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुझा देव तुझ्यापर्यंत देऊन तुला या संदेशाच्या मार्फत हा शुभ संकेत देत आहे. आता चिंता करणे थांबव, काळजी करणे थांबव, कारण तुझ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस, ती विनंती केली आहेस. त्या विनंतीला सन्मानित मी करत आहे. तुमची पावले आता योग्य दिशेने वळवली जातील. तुमच्याकडे ती भरभराट, ते सुख खूप काही वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे. बाळा, ज्या सुखासाठी तू आजपर्यंत वाट पाहिली आहेस, ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तू खूप काही तरसला आहेस, तुझ्या डोळ्यांतून ते अश्रू देखील उघळताना मी पाहिले आहेत. पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याच्या मार्गावर मी तुला नेऊ इच्छितो. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास असेल आणि त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल तर त्यांनी स्वामी माऊली महान आहे अशी कमेंट करा. देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते, तुम्हाला काळजी वाटते. त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. देवाची लीलासुद्धा अफाट आणि अनंत आहे. मानवी विचारांच्या पलीकडे आहे. तुम्ही जे काही विचार करत आहात, तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात त्याही पलीकडे. कधीकधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असेल तर नक्कीच लिहा की होय, मी ते अनुभवले आहे. देवाचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करेल. तुम्ही फक्त विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका. तुझ्या जीवनातून तो अंधकार नष्ट होऊन माझा प्रकाश त्या ठिकाणी तू प्राप्त करशील. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, जो कोणी हा पवित्र दैवी संदेश आज ऐकत आहे त्याला या रात्रीतून माझे आशीर्वाद प्राप्त होतील. जो कोणी माझ्याकडे प्रेमाची, आनंदाची अपेक्षा करत आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होईल. त्यांना त्या नात्यातून तो गोडवा, आनंद, आपुलकी आणि ते सुसंवाद प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, चिंताग्रस्त राहू नकोस, कारण चिंता खूप काही केल्याने काहीही प्राप्त होत नाही. पण जर थोडा वेळ देऊन तू देवाचे चिंतन केले तर तुला खूप काही प्राप्त होईल. तुझे मन शांत होईल, तुझे मन एकाग्र होईल. एकाग्र मनात देवाचे ध्यान करून तुला तो मार्ग दिसेल, ज्या मार्गावर तुला ते ध्येय प्राप्त करत पुढे जायचे आहे. बाळा, तेव्हा आपल्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे ध्यान, चिंतन, मनन, नामस्मरण करत राहा. बाळा, जीवनात कितीही दुःख आलं, कितीही वाईट दिवस आले तरी घाबरून जाऊ नकोस. तुझं आयुष्य नक्कीच सुधारू शकतोस. माणूस माथा फक्त विचाराने होत असतो. शरीराने माणूस कधीच म्हातारा होत नसतो.
ज्यांचे विचार कायम सर्वश्रेष्ठ असतात त्यांचे विचार शक्तिदायक असतात. असे माणसं कधीच म्हातारी होत नसतात. म्हणून स्वतःची शक्ती ओळखायला शिक, स्वतःची ताकद ओळखायला शिक. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्याकडे जे काही सकारात्मक येत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज होऊन, कारण मी आणि माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येताना काही अडचणी तुला वाटू शकतात, पण त्या फक्त वाटतील, तुला जाणवणार नाहीत. कारण बाळा, त्या काही आहेतच नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे येता आणि देवाकडे जे काही मागता तेव्हा तुमच्या वाटेवर तुम्हाला काही अडचणी वाटू लागतात, पण त्या प्रत्यक्षात येत नाहीत. जेव्हा तुम्ही पुढे येता तेव्हा तुमचा मार्ग तुम्हाला पुढे पुढे दिसू लागतो. तेव्हा पुढे चालणे थांबवू नका. पुढे चालत राहा. आपले कर्म निरंतर करत राहा. कारण यातूनच तुम्हाला मोठ्या आयुष्याची संधी आणि खूप काही प्राप्त होणार आहे. ज्या तुमच्या अपेक्षा त्या देखील पूर्ण केल्या जातील. चिंता करत बसणे सोडा आणि देवावर विश्वास ठेवून आपल्या कर्मांवर देखील विश्वास ठेवा. पुढे चालत राहा. कारण स्वामी तुमच्यासाठी खूप काही मोठे कार्य करत आहेत. त्यातील देवाची योजना फार मोठी आहे, जी तुमच्या सुखासाठी, आनंदासाठी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता करत रडत बसणे हे फार चुकीचे आहे. कारण जिथे वेदना आणि दुःख निर्माण होते त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होताना खूप काही कठीण वाटते. पण चिंता करू नका. देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा. देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी घडत आहे. ते घडत असताना तुम्हाला त्या सर्व काही आनंद प्राप्त होणार आहेत. देवाची योजना ही तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे, अफाट आहे. तुम्ही ज्या दुःखांचा सामना करत आहात ते दुःख आता देव नष्ट करणार आहेत. तुझ्यासाठी देव कार्य करत आहेत. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण म्हणजे तुम्ही केलेले चांगले कर्म देवाने पाहिले आहे, म्हणून तुमची निवड केली आहे. येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वतः प्रयत्न करा. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. राग मनात ठेवणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखं आहे. कोणीही कितीही वागत असेल तर चूक हे चूकच आहे आणि खऱ्याने वागत नसेल तर सत्य हे सत्यच राहते. या 5 प्रसंगी बोलू नका. शांत रहा. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला वाटतं की प्रत्येक प्रसंगी आपलं मत व्यक्त करणं गरजेचंच असतं, पण प्रत्यक्षात काही प्रसंगी बोलण्यापेक्षा शांत राहणे अधिक फायदेशीर ठरते. अशा वेळी संयम बाळगणे हे हुशारीचे लक्षण आहे. आपले शब्द आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असतात. योग्य वेळी बोलल्याने आपल्या विचारांना वजन मिळते, पण काही वेळा शांत राहणे अधिक प्रभावी ठरते. शांत राहण्याने आपली प्रतिष्ठा टिकून राहते, नाती बिघडण्यापासून वाचतात आणि अनावश्यक तणाव टाळता येतो. चला तर मग जाणून घेऊयात असे 5 प्रसंग ज्यावेळी बोलण्यापेक्षा शांत राहणे अधिक फायदेशीर ठरते. 1. समोरची व्यक्ती रागाच्या भरात असताना. राग हा क्षणिक असतो, पण रागाच्या भरात बोललेले शब्द कायमचे जखम करून जातात. जेव्हा एखादी व्यक्ती संतापलेली असते तेव्हा तिने बोललेले शब्द हे बहुतेक वेळा तर्कशुद्ध नसतात. अशा वेळी समोरच्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो अधिक चिडू शकतो आणि वाद आणखी वाढू शकतो. रागाच्या भरात असलेल्या व्यक्तीने आपले नियंत्रण गमावलेले असू शकते. अशा वेळी त्याच्याशी वाद अधिक धोकादायक ठरू शकते. संतप्त व्यक्ती तिला आणि तुम्हालाही समजेल अशा प्रकारे संवाद साधण्यास तयार नसते. तिच्या भावनांना शांत होण्यासाठी वेळ देणे गरजेचे असते. अशा वेळी आपण शांत राहिलो तर पुढे समोरची व्यक्ती स्वतःच शांत होते. शांत राहिल्यास आपण नकारात्मक प्रतिक्रिया टाळू शकतो. भांडण टाळून नातेसंबंध बिघडण्यापासून वाचवू शकतो. संतप्त व्यक्तीशी संयमाने वागणे म्हणजे परिपक्वतेचे लक्षण आहे. आपण जर बोलण्याऐवजी शांत राहिलो तर त्यानंतरची परिस्थिती नियंत्रित करणे सोपे होते. 2. आपल्याला काही गोष्टींची योग्य माहिती नसताना बोलू नये. शांत राहावे. अर्धवट माहितीच्या आधारे बोलल्याने अनेक वेळा गैरसमज निर्माण होतात. काही वेळा आपण खात्रीशिवाय मत मांडतो आणि नंतर ते चुकीचं ठरतं. प्रत्येक गोष्टीत मत मांडणं गरजेचं नसतं. काही वेळा आपण ज्या गोष्टीत तज्ज्ञ नाही त्यावर भाष्य करू नये.
चुकीची माहिती पसरवणे हे अज्ञानाचे लक्षण मानले जाते. ऐकलेल्या गोष्टी लगेच सत्य मानू नयेत. आपल्याला संपूर्ण सत्य माहीत असेल तेव्हाच त्यावर बोलावे. माहिती देणे हे संभाषणाची दिशाच बदलू शकते. अर्धवट माहितीमुळे बऱ्याच वेळा आपण मूर्ख ठरू शकतो. कदाचित समोर आपल्याला कोणी तसं बोलणार नाही, पण आपल्या मागे अशा गोष्टींची चर्चा केली जाते. काही वेळा शांत राहून निरीक्षण करणे अधिक चांगले ठरते. योग्य वेळ आल्यावरच आणि खात्री पटल्यावरच बोलावे. विचारपूर्वक आणि माहितीपूर्ण संवाद अधिक प्रभावी असतो. 3. कोणी तुमच्या चुका दाखवत असताना शांत राहा. चुका मान्य करणे हे प्रत्येकासाठीच कठीण काम असते, पण शांत राहून त्या चुका स्वीकारल्या तर त्या लवकरात लवकर सुधारता येतात. चूक मान्य केल्याने आपले व्यक्तिमत्व मजबूत होण्यास मदत होते. प्रत्येक वेळी चुकांवर स्पष्टीकरण देणे गरजेचे नसते. चुका सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे असते. आपल्यावर टीका होत असेल तर आपली प्रतिक्रिया विनयशील आणि समजूतदार असावी. चूक कबूल केल्याने आपली विश्वासार्हता वाढते. झालेल्या चुकांवर चर्चा करण्यापेक्षा ती सुधारण्याचा प्रयत्न करावा. चुका मान्य करणे म्हणजे पराभव नाही, तर सुधारण्याची संधी आहे. शांत राहिल्यास आपण स्वतःच्या चुका नीट समजू शकतो. त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही वेळ विचार करणे फायद्याचे ठरते. शांतपणे चुकीतून शिकण्याची वृत्ती ठेवली तर प्रगती लवकर होते. 4. कोणी तुम्हाला जाणून बुजून चिडवत असेल तेव्हा शांत राहा. काही लोक मुद्दामहून दुसऱ्यांना चिडवतात, टोमणे मारतात किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रत्युत्तर देणे म्हणजे त्यांना हवं तेच मिळवून देणे. समोरच्याचा हेतू तुम्हाला भडकवण्याचा असतो. जर तुम्ही प्रत्युत्तर दिलं तर तो आनंदी होतो. दुर्लक्ष केल्यास समोरचा व्यक्ती कंटाळतो आणि थांबतो. अशा लोकांना तुम्ही दुर्लक्ष करून त्यांचे वर्चस्व आपण कमी करू शकतो. संयम बाळगणे हे खरे शहाणपणाचे लक्षण आहे. प्रत्युत्तर देण्याऐवजी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. अशा प्रकारच्या लोकांना महत्त्व देणे टाळावे. शांत राहून तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाची जपवणूक करू शकता. शब्दांवर नियंत्रण ठेवणे हे तुमचं चांगलं व्यक्तिमत्व अधोरेखित करतं. कोणालाही तुम्हाला नियंत्रित करू द्यायचं नसेल तर शांत राहा. 5. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असेल तेव्हा शांत राहा. कधीकधी परिस्थिती अशी असते की जर आपण बोललो तर गोष्टी अधिकच बिघडू शकतात. अशा वेळी शांत राहणे हे अत्यंत आवश्यक असते. काही वेळा बोलण्याने संघर्ष वाढतो. शांत राहिल्यास परिस्थितीचा योग्य अंदाज घेता येतो. गरज नसताना हस्तक्षेप करू नये. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यास संयम ठेवावा. चुकलेले शब्द परत घेता येत नाहीत, म्हणून विचारपूर्वक बोला. मन शांत ठेवले तर योग्य निर्णय घेता येतात. गरजेच्या वेळीच बोलावे, उगाच नाही. संयम ही समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली आहे. तणावपूर्ण प्रसंगांमध्ये बोलण्याऐवजी ऐकणे चांगले ठरते. योग्य वेळी योग्य शब्द वापरणेच शहाणपणाचे असते. मित्रांनो, शब्दांचे महत्त्व जितके मोठे आहे तितकेच शांत राहण्याचेही आहे. योग्य ठिकाणी योग्य वेळी शांत राहिल्यास अनेक गैरसमज, संघर्ष आणि समस्या टाळता येतात. गरज नसताना वादात पडू नका. चुकीची माहिती असताना न बोलता आधी समजून घ्या. चुका स्वीकारून सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. टोमणे देणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. परिस्थिती चिघळणार असेल तर संयम ठेवा. शांत राहणे म्हणजे पराभव नव्हे, तर आत्मसंयम आणि शहाणपणाचे लक्षण आहे. योग्य वेळी संयम ठेवल्यास तुम्ही तुमच्या जीवनात अधिक सकारात्मकता आणि मनाची शांती अनुभवू शकाल. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ देत. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होऊ देत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. गुरु आणि शिष्य म्हणजे काय? 1. हिंदी भाषेत एक प्रचलित म्हण आहे की पाणी पियो छान, कर गुरु बनाओ जानकर. अर्थात मराठीत त्याचा अर्थ असा की पाणी प्यावं गाळून, गुरु बनवा जाणून. अर्थात आपण खराब पाणी प्यायल्यावर आपल्याला उलट्या, अतिसार होऊन आपण आजारी पडू शकता. त्याचप्रमाणे जर अज्ञानपणे कोणालाही गुरु मानले गेले तर आपले संपूर्ण आयुष्य आजारी पडेल आणि आपल्याला त्याबद्दल माहीत देखील पडणार नाही आणि आध्यात्मिक विकास देखील थांबेल. 2.
गु या शब्दाचा अर्थ अंधार किंवा अज्ञान आहे आणि रू शब्दाचा अर्थ प्रकाश, ज्ञान आहे. जो अज्ञानाचा नाश करतो, ब्रह्माचा प्रकाश आहे, तो गुरु आहे. म्हणूनच गुरु धर्मशास्त्रज्ञ असणे आवश्यक आहे. ब्रह्मज्ञानींच्या चेहऱ्यावर वेगळा तेज असतो. 3. गुरु म्हणजे काय, कसे आणि कोण आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या शिष्यांबद्दल जाणून घेणे देखील आवश्यक आहे. आणि हे देखील की गुरुला जाणून घेतल्यास शिष्य ओळखता येतात. परंतु हे केवळ ती व्यक्ती जाणून घेऊ शकते जेव्हा ती स्वतः गुरु किंवा शिष्य असेल. गुरु म्हणजे जाणून घेतल्यावर शिष्याला दीक्षा देतात आणि शिष्यही तोच आहे जो गुरुला जाणून घेतल्यावर दीक्षा ग्रहण करतो. 4. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की अखेर आपण ज्या व्यक्तीस गुरु बनवित आहोत त्यांच्या विचार, चमत्कार किंवा आजूबाजूच्या भक्तांच्या गर्दीमुळे त्यांना गुरु मानत आहोत किंवा आपले व्यावसायिक संबंधांसाठी किंवा स्वार्थासाठी गुरु मानत आहोत. असे असेल तर आपण योग्य मार्गावर नाही. 5. अतिसाधारण लोक गुरु वाटत नाहीत कारण ते तामझामसह आमच्यासमोर येत नाहीत. ते ग्लॅमर जगात नाही आणि ते आपल्यासारखे तर्क करणारे देखील नाही. त्यांना वाद घालणे तर मुळीच आवडत नाही. ते आपल्याला तर्क किंवा स्वार्थ या पातळीवर परीक्षेत उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत आणणं त्यांना गुरु मानण्यास तयार नसतात. परंतु अनेक अंध भक्त देखील असतात, तर अशा भक्तांचे गुरु देखील अंध असू शकतात. वर्तमान परिस्थितीत अंध गुरूंची संख्या कमी नाही, जे भक्त गोळा करण्याच्या कामात लागलेले असतात. भागवत कथा वाचन करणारे किंवा 4 वेद, फिर 4 धार्मिक पुस्तकं वाचून प्रवचन देणारे कधी गुरु होत नसतात. पुस्तकं, चूर्ण, ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स, माळ किंवा ध्यान विकण्याची नोकरी देणारे कधीच गुरु नसतात. 6. अलीकडे तर एखादा व्यक्ती कोणालाही गुरु मानून त्यांचा घरात मोठा फोटो लावून पूजा करू लागतो. असं करण्यामागे देखील कारण देखावा असू शकतो. कथावाचक देखील गुरु आहे आणि दुष्कर्मी देखील गुरु आहे. आश्रमाच्या नावाखाली जमीन हडपणारे देखील गुरु आहेत आणि आपल्या मधुर वाणीने भक्तांचे मन जिंकणारे देखील गुरु बनत फिरतात. यांच्या धनबळ, प्रवचन आणि भक्तांची संख्या बघून प्रत्येकाला त्यांची ओढ लागते, कारण या सर्वांमागे आर्थिक लाभ जुळलेले आहेत. 7. गुरु शोधणं सोपं नाही. योग्य गुरु देखील योग्य भक्तांच्या शोधात असतात. अनेकदा गुरु आमच्या अवतीभोवती असून आम्ही त्यांना मठ, आश्रम, जंगल किंवा प्रवचनात शोधत असतो. 8. काही लोकांप्रमाणे शास्त्रानुसार आणि गुरु शिष्य परंपरा अनुसार माहीत पडतं की गुरु तो असतो जो आपल्याला निद्रेतून जागं करतो आणि मोक्षाच्या मार्गावर ढकलून देतो. तथापि असे म्हटले जाऊ शकते की कोणीही जे शिक्षण देतं ते गुरु आहेत. गुरु द्रोणाचार्य यांनी धनुष्यविद्येची शिकवण दिली तर ते काय गुरु नव्हते? काय केवळ मोक्षाचा मार्ग दाखवणाराच गुरु आहे? डॉक्टरी किंवा इंजिनिअरिंग शिकवणारे गुरु नाहीत का? 9. तसं तर आमच्या जीवनात नकळत अनेक गुरु येतात, ज्यात आमच्या पालकांची जागा सर्वोत्तम, नंतर शिक्षक आणि इतर लोकांची जागा महत्त्वाची असते. परंतु प्रत्यक्षात गुरुचा संबंध शिष्याशी असतो आणि विद्यार्थ्याशी नाही. आश्रमांमध्ये गुरु शिष्य परंपरा पाळली जात होती. 10. जैन धर्मात म्हटले गेले आहे की साधू होणे ही सिद्धी किंवा अरिहंताची पहिली पायरी आहे. जर आपण साधूच नसाल आणि गुरु बनून दीक्षा देण्याचा विचार करत असाल तर मग विचार करा, हा कसला गुरु आहे? कबीर यांच्या एका दोहाची ओळ या प्रकारे आहे, गुरु बिन ज्ञान ना होय मोरे साधू बाबा. या ओळीने ज्ञात होतं की कबीर साधूंना म्हणत आहेत की गुरुविना ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. संघाच्या रंगानं मनुष्याचं अवघड जीवन उजळून निघतं. तुम्हाला कोणत्या रंगात रंगून जायचं आहे त्या रंगाला आवर्जून भेटा. सर्व प्रकारच्या बंधनांतून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर जो आधीपासूनच बंधनांतून मुक्त झालेला आहे त्याला शरण जा. हाच आहे बंधनांतून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग. केवळ गुरुच आपल्या शिष्यांसाठी अशा मार्गांचा आविष्कार करू शकतात. मनुष्याची इच्छा असेल तर तो गुरूंच्या सानिध्यात राहून जीवनात आनंदाची पेरणी करू शकतो किंवा त्यांच्यापासून दूर राहून काटेही उगवू शकतो. त्याची इच्छा असेल तर याच जीवनात नरकाची यात्रा करू शकतो किंवा स्वर्गाचा आनंदही तो उपभोगू शकतो. या दोन्ही दिशा त्याच्यासाठी सताड खुल्या असतात.
मनुष्य स्वतःचा मित्र असू शकतो, तसाच शत्रूही असू शकतो. आपलं शरीर हरीकडे नेणारं द्वारही बनू शकतं आणि हरीपासून आपल्याला दूरही करू शकतं. वास्तविक हे शरीर हरीचं म्हणजेच ईश्वरापर्यंत पोहोचणारं साधन कसं बनेल, ही कला फार थोडे लोक जाणतात. त्यासाठी आवश्यकता असते ती त्या द्वारातून आत नेणाऱ्या योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाची आणि ते ग्रहण करणाऱ्या खऱ्या शिष्याची. गुरु, ईश्वर आणि आपल्यात जणू एखाद्या पुलाप्रमाणे कार्य करतात. गुरूंचं शरीर सत्याचं स्मरण करून देण्यासाठी निमित्त मात्र असतं. त्यांच्याद्वारे मनुष्यानं सत्यप्राप्ती करून सत्यात स्थापित व्हायला हवं. त्याचबरोबर प्रस्तुत पुस्तकात तुम्ही वाचाल, नाराज न होता रहस्य जाणून घेण्याचा मार्ग, गुरुत्व आणि गुरुतत्वाच्या आकर्षणाचं रहस्य, वृत्तींमधून मुक्ती मिळवण्याचं ज्ञान, जीवनाचे 5 महत्त्वपूर्ण बोध, पूर्ण समर्पणाचं महत्त्व आणि लाभ. स्वतःशिवाय कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जे मनात वाटते ते तुम्ही करा. तुम्हाला जे आकर्षित करते ते तुम्ही करा आणि तुम्हाला जे करावे वाटते आहे तेच करा. तुमच्या संकटांवर तुम्हीच उपाय शोधा. इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका. यश नक्की मिळेल. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो की तुम्ही किती वेळा तुमचे हृदय, तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ अशा लोकांमध्ये ओतला आहे ज्यांनी तुम्हाला फक्त रिकामे वाटायला लावले आहे. इतर तुमच्याशी कसे वागतात त्यामुळे तुम्ही किती वेळा तुमच्या मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता. हे मी तुम्हाला सांगतो की तुमचे मूल्य त्यांच्या मतांवरून ठरवले जात नाही. ज्यांना तुमची पर्वा नाही त्यांचे वर्तन त्यांच्या शब्दांपेक्षा जास्त बोलते आणि आता तुम्ही चिन्हांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पहा, आयुष्य खूप लहान आहे. अशा लोकांचे वजन वाहून नेण्यासाठी जे फक्त तुम्हाला खाली खेचतात. तुम्ही पात्र आहात, जे तुम्हाला उंचावतात, जे तुमचा आदर करतात, जे तुमचा सन्मान करतात, ते नाहीत जे तुम्हाला काढून टाकतात आणि तुमचा प्रकाश कमी करतात. म्हणून आज मी तुमच्यासाठी ते 4 स्पष्ट वर्तन सांगणार आहे जे उघड करतात. जेव्हा कोणी खरोखर तुमची पर्वा करत नाही, हे चिन्हे ओळखणे ही तुमच्या उदासीनतेच्या, त्यांच्या विषारी पकडीतून स्वतःला मुक्त करण्याची पहिली पायरी आहे. तुम्ही तयार आहात? चला त्यात उतरूयात. ते फक्त तेव्हाच दिसतात जेव्हा त्यांना काहीतरी हवे असते. मी तुम्हाला काहीतरी सांगतो. तुमच्या आयुष्यात सध्या असे लोक आहेत जे भूतासारखे आहेत, जे तुम्हाला त्यांच्याकडून क्वचितच ऐकू येतात, परंतु ज्या क्षणी त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवे असते तेव्हा अचानक ते तुमच्या समोर येतात. हे असे लोक आहेत जे धावत असतानाच तुमच्याकडे येतात. रिकाम्या वेळेत त्यांना फक्त तुमच्या वेळेचा सल्ला हवा असतो, पण जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता तेव्हा तुम्हाला फक्त शांतता मिळते. कारण हा केवळ एक योगायोग नाही, तर ते तुम्हाला खरोखर किंवा त्याहून चांगले कसे महत्त्व देतात याचे प्रतिबिंब आहे. पण ते तुम्हाला अजिबात महत्त्व देत नाहीत. ते तुम्हाला एक संसाधन म्हणून पाहतात. नाही, तुम्ही खांदा आहात तेव्हा ते रडतात जेव्हा गोष्टी कोसळतात, पण जेव्हा त्यांना काहीतरी चांगले, काहीतरी सोपे सापडते तेव्हा ते गायब होतात. आणि हे सत्य आहे, जे लोक फक्त जेव्हा त्यांना काहीतरी हवं असतं तेव्हाच दिसतात, त्यांना आधीच ठरवलेलं आहे की त्यांचे मूल्य तुम्ही काय देऊ शकता यावर आधारित आहे. तुम्ही कोण आहात याचा विचार करत नाही की तुम्ही तिथे कसे बसून आहात असे वाटते. एखाद्याला तुमचे सर्वोत्तम देत आहात, तुमची ऊर्जा, तुमचे प्रेम, तुमचा आधार, आणि जेव्हा तुम्हाला त्याच ऊर्जेची आवश्यकता असते तेव्हा टेबल उलटे होतात. तेव्हा ते कुठेही सापडत नाहीत किंवा त्याहूनही वाईट ते सबबी करतात. मी व्यस्त होतो, मला तुमचा कॉल दिसला नाही, मी तुमच्याशी संपर्क साधेन. आणि तुम्हाला माहिती आहे का? कारण ते व्यस्त असण्याबद्दल नाही, तर ते प्राधान्यांबद्दल आहे आणि तुम्ही त्यांचे नाही आहात. चला, स्पष्ट नातेसंबंध असू द्या, मग ते मैत्री असो, कुटुंब असो किंवा रोमॅन्टिक असो. समतोल राखण्याबद्दल नाही, तर ते परस्पर आदराबद्दल आहे. आणि तुम्ही नेहमीच फोन उचलता, संभाषणे सुरू करता आणि योजना आखता. मग हे तुम्हाला काय सांगते की हे नाते एकतर्फी आहे आणि तुम्ही त्यापेक्षा चांगले पात्र आहात असे तुम्हाला वाटते, जे तुमच्यासाठी असतील फक्त जेव्हा ते सोयीस्कर असेल तेव्हाच नाही, तर जेव्हा ते या लोकांना गणले जाते तेव्हा, जे फक्त
जेव्हा त्यांना काहीतरी हवे असते तेव्हाच येतात. ते देणाऱ्यांवर भरभराटीला येणाऱ्या जगात घेणारे असतात. ते तुम्हाला भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही थकवतील. जर तुम्ही त्यांना आणि कामाला परवानगी दिली तर ते तुम्हाला मदत करणे तुमचे कर्तव्य आहे असे वागतील. ते तुम्हाला दोषी ठरवतील आणि असा विचार करतील की तुम्ही तुमचा वेळ आणि मेहनत देणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या आयुष्यात तुमची एकमेव भूमिका म्हणजे जे तुटलेले आहे ते दुरुस्त करणे. परंतु तुम्हाला कोण दुरुस्त करत आहे, तुम्हाला कोण सर्वात जास्त गरज आहे, तेव्हा कोण तुमच्यासाठी येत आहे, येथे लक्ष ठेवण्याची आणखी एक गोष्ट आहे. ते त्यांचा स्वार्थ असुरक्षिततेत लपवतील. ते तुम्हाला सांगतील की माझ्याकडे वळण्यासाठी दुसरे कोणीही नव्हते. कारण ते फक्त तेव्हाच येतात जेव्हा ते त्यांना फायदा होतो. आणि कारण तुमचे हृदय मोठे असते, कारण तुम्हाला काळजी असते. तुम्ही स्वतःला सांगाल की कदाचित हा काळ वेगळा असेल, पण तो कधीच नसतो. कारण असे लोक त्यांच्या इच्छेशिवाय बदलत नाहीत आणि बहुतेक वेळा त्यांना त्यांच्या वागण्यात समस्याही दिसत नाहीत. हे क्षुद्र असण्याबद्दल किंवा नातेसंबंधात कोण काय करते यावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल नाही. ते नमुने ओळखण्याबद्दल आहे. ते तुम्हाला कधी समान मानते आणि कधी ते तुम्हाला एक पायरी म्हणून पाहतात हे जाणून घेण्याबद्दल आहे. मी तुम्हाला सांगतो की ज्याला खरोखर तुमची काळजी आहे तो तुम्हाला कधीही असे वाटणार नाही की तुम्ही फक्त जे देऊ शकता तेच ते दाखवतील. ते त्यांना गरज आहे म्हणून नाही, तर ते त्यांना हवे आहेत म्हणून. हे वर्तन ओळखण्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे त्याचा अर्थ स्वीकारणे. कारण कधीकधी ते असे लोक असतात ज्यांना तुम्ही वर्षानुवर्षे ओळखता. असे लोक असतात ज्यांना तुम्ही तुमच्या कोपऱ्यात असल्याचे समजता आणि जेव्हा तुम्हाला कळते की ते फक्त त्यांच्यासाठी सोयीस्कर असतानाच असतात तेव्हा ते दुखते. पण वेदना आवश्यक असतात. हे एक वेकअप कॉल आहे. हे विश्व तुम्हाला तुमच्या ऊर्जेकडे लक्ष देण्यास सांगत आहे. तुमच्या आयुष्यात अशा लोकांना येऊ द्या जे फक्त गरज असतानाच येतात. ते तुम्हाला जेवढे देतात त्यापेक्षा जास्त घेतात. ते तुम्हाला कमी करतात जोपर्यंत काहीही शिल्लक राहत नाही आणि नंतर ते पुढच्या व्यक्तीकडे जातात. म्हणूनच हे वर्तन ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. मर्यादा ठरवल्या आहेत कारण तुमचा वेळ, तुमची ऊर्जा, तुमचे हृदय ते अनंत संसाधने नाहीत ज्यांचे तुम्हाला संरक्षण करायचे आहे. आणि तुम्हाला स्वतःला अशा लोकांसह भेटले पाहिजे जे त्यांना तुमच्या इतकेच महत्त्व देतात. बाळा, तुम्ही तुमच्या मनाला एक प्रश्न विचारा की तुम्ही खरेच तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करत आहात की नाही. या प्रश्नाचे उत्तर अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या स्वतःलाच द्या. तुमच्या मनासारखे यश तुम्हाला मिळत नाही हे पाहून तुम्ही तुमचे प्रयत्न करणे सोडून देत असता. नेहमी हार मानता आणि इथेच तुम्ही चुकता. कितीही वेळ लागला तरी कधीच तुमचे प्रयत्न करणे तुम्ही सोडू नका. हरलात, पडलात की पुन्हा उठा आणि पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करा. पण तुमचे प्रयत्न करणे कधीच तुम्ही थांबवू नका. कारण जेथून तुम्ही हार मानता तेथूनच थोड्या अंतरावरच तुमचे यश तुमची वाट पाहत उभे असते. हे लक्षात ठेवा आणि थोडक्यासाठी तुमच्या आजच्या केलेल्या प्रयत्नांवर तुम्ही स्वतःच पाणी देखील फिरवता. प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नसते. आज ना उद्या त्यांना यश हे नक्कीच मिळते हे लक्षात ठेवा. सतत पडणाऱ्या पाण्याच्या धारेने दगडालाही भेग पडते. मग सतत केलेल्या प्रयत्नाला यश देखील नक्कीच मिळत असते. त्यामुळे बाळा, तुला यश अजून मिळत नाही कारण तुम्ही सारखे सारखे हार मानून तुमचे प्रयत्न करणे तुम्ही थांबवत असता. स्वतःवर नेहमी शंका घेता. स्वतःवरच तुम्ही अविश्वास दाखवता. मग जिथे विश्वासच नाही तिथे हे यश कसे काय मिळणार. बाळांनो, प्रयत्नांबरोबर स्वतःचा विश्वास देखील महत्त्वाचा असतो. तुमच्या विश्वासामुळेच तुमच्या प्रयत्नाला ताकद मिळत असते, प्रयत्न मिळत असते. हरल्यासारखे वाटले, अपयश जरी आले तरी पुन्हा नव्या उमेदीने तुम्ही प्रयत्न करायला प्रेरणा देत असतो. तो तुमच्या स्वतःवरचा विश्वासच. त्यामुळे बाळा, स्वतःवर कधीच अविश्वास दाखवू नकोस. बाळा, तू कधीच हार मानू नकोस. पुन्हा प्रयत्न करायला चालू कर. तुझ्या प्रयत्नात तुला सातत्य हे ठेवावे लागेल आणि मुख्य म्हणजे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. मी माझी स्वप्ने पूर्ण नक्कीच करणार हा विश्वास मनाशी ठाम बाळग. मग बघ कसे जलद गतीने तुझ्या स्वप्नपूर्तीकडे तुम्ही धाव घेता
आणि तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करता. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझ्या प्रयत्नाला साथ ही तुझी आई देणार. तुला तुझ्या कामात यश हे नक्कीच मिळणार. तुझे स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार. तुझ्या या आईवर विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, सुखदुःख हे सावलीसारखे असतात. ते एका पाठोपाठ एक येतच असतात. कोणाच्याही जीवनात एक गोष्ट ही कायमस्वरूपी राहते. ती नाही, ती नेहमी बदलतच असते. तुम्ही तुमच्या वाईट दिवसात कसे वागता, कशी कृती करता, तुम्ही कशा प्रकारचे कर्म करता, यावर तुमच्या जीवनाचा पुढचा टप्पा हा ठरलेला असतो. त्यामुळे कधीच कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने, आपुलकीने, आदराने राहा. शेवटी जाताना तुमच्यासोबत तुमची श्रीमंती, तुमची माणसे कोणीही येत नाहीत. सर्व काही तुम्हाला इथेच सोडावे लागते. एवढेच नाही तर तुमचे शरीर देखील इथेच जळून राख होते. तुमच्यासोबत येतात ते फक्त तुमचे कर्म. कधीच श्रीमंत, गरीब, उच्च जाती, नीच जातीचा असा कोणताच भेदभाव तुम्ही करू नका. सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून राहा. प्रत्येक नदी ज्यावेळेस स्वतंत्र असते त्यावेळेस त्या प्रत्येक नदीला तिचे तिचे असे स्वतंत्र असे नाव असते. पण ज्यावेळेस या सर्व नद्या वाहत येऊन समुद्रामध्ये विलीन होतात तेव्हा त्या सर्व नद्या या सागरमय होऊन जातात. त्यांचे वेगळे असे अस्तित्वच राहत नाही. त्या सर्व वाहत येऊन एकत्र होऊन जातात. त्या एक होतात. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही जातीचे असा, श्रीमंत असा किंवा गरीब असा, ज्या वेळेस तुम्ही आमच्या सानिध्यात येता तेव्हा तुम्ही स्वामीमय होऊन जाता. फक्त तुम्ही स्वामी भक्त होता हे लक्षात ठेवा. स्वामींची बाळ ही एकच ओळख तुमच्या सर्वांची बनून जाते. त्यामुळे बाळांनो, जातीपातीच्या विळख्यात अडकू नका. फक्त माणुसकी हा एकच खरा धर्म आहे आणि जात आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वांशी बंधुभावाने, आपुलकीने, प्रेमाने, माणुसकीने वागायला शिका. तुम्ही सर्व आमचीच बाळं आहात. तुम्ही सर्व आपापसात जर असे भांडत बसलात तर याचा तुमच्यापेक्षा जास्त त्रास हा तुमच्या या आईला होत असतो हे लक्षात ठेवा. आमच्या बाळांना, आमच्या मुलांना असे भांडताना पाहून आम्हाला काय वाटत असेल याचा विचार तुम्ही करा. जितके एकमेकांबद्दल गैरसमज तुमच्या मनात तुम्ही ठेवाल तेवढा तुमच्या मनामध्ये राग हा वाढत जाईल. त्यामुळे कधीच कोणत्याही गैरसमजाला तुमच्या मनात थारा देऊ नका. एकमेकांशी मिळून मिसळून राहा. तुम्ही फक्त स्वामी भक्त आहात. तुम्ही या स्वामींची मुलं आहात. हीच गोष्ट खरी आहे आणि एवढीच गोष्ट तुमच्या लक्षामध्ये ठेवा. कधीच आपापसात भांडणं, तंटा करू नका. मिळून मिसळून प्रेमाने, आदराने, आपुलकीने राहा. एक एक क्षण तुमचा या मनुष्य देहाचा कमी कमी होत चाललेला आहे. तुमचा वेळ असाच जर तुम्ही भांडण काढत राहिलात तर तुम्ही तुमचा मनुष्य जन्म हा वाया घालवत आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे या मनुष्य जन्माचे सोने करा. सर्वांशी प्रेमाने, आदराने, आपुलकीने मिळून मिसळून राहा. एकजुटीने राहा. तुमची ताकदच ही एकजुटीमध्ये आहे. हाताची पाचही बोटे जरी वेगवेगळी असली तरी ज्या वेळेस ही पाचही बोटे एकत्र येतात त्यावेळेस ती एक मुठ बनते आणि त्या 5 बोटांनी मिळून खूप सारी अशी मोठी ताकद बनते हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुम्ही वेगवेगळे राहाल त्यावेळेस तुमची ताकद कमी होईल. त्यामुळे सर्वजण मिळून मिसळून एकत्र या. मग बघा, तुमच्या मनामध्ये कोणीही गैरसमज निर्माण करू शकणार नाही. तुम्हाला एकमेकांपासून वेगळे करू शकणार नाही. तुम्हाला तोडू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे बाळांनो, कधीच एकमेकांशी भांडण तंटा करू नका. सर्वांशी प्रेमाने, आदराने, आपुलकीने राहा. माणुसकी हाच एक खरा धर्म आहे. हीच एक खरी जात आहे हे लक्षात ठेवा. बाळा, तुम्ही आमचे बाळ आहात ही गोष्ट कधीच विसरू नका. तुम्हाला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे त्या जन्माचे सोने करा. एका एका क्षणाने तुमचे आयुष्य हे संपत चाललेले आहे. जाताना काहीही घेऊन जायचे नाही. सर्व काही इथेच सोडायचे आहे. तुम्ही गेल्यावर तुमच्या फक्त चांगल्या आठवणी या मागे राहणार आहेत. त्यामुळे जाताना सर्वांच्या मनामध्ये तुमच्या चांगल्या आठवणी तुम्ही ठेवून जा आणि जाताना फक्त तुमचे कर्म तुमच्या सोबत येत असते. तुम्ही ज्या प्रकारचे कर्म केलेले आहे त्याच पद्धतीचा तुमचा पुढचा प्रवास हा होत असतो. त्यामुळे नेहमी चांगलेच कर्म करा. प्रेमाने, आपुलकीने मिळून मिसळून राहा. मग तुमचे देखील सर्व चांगलेच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर
श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. लक्षात घ्या, एकदा की महाराजांनी तुमचं गुरुपद घेतलं की एक प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या स्वामी शक्तीसमोर तुमच्या विरोधात केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होते. जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा कधीही सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला नाही. काही वेळा आयुष्यात तुला एखादी गोष्ट हवी आहे, पण ती तुला मी देत नाही. त्यामुळे तू दुःखी होतोस. पुढे काय होणार आहे हे तुला माहीत नसतं, पण मला सगळं दिसतं. त्यामुळे पुढे जाऊन तुला त्रास होण्यापेक्षा आत्ताच ती गोष्ट मी नाकारतो. तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुला देणार. त्यामुळे आता थोडा त्रास सहन कर आणि आहे त्यात समाधान मान. लक्षात घे, जिथे आपली शक्ती कामाला येत नाही तिथे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून स्वतःची वेळ बदलता यायला हवी. तुला आता तो प्रत्येक शब्द खोटा ठरवायचा आहे. जेथून आवाज आला होता तुला नाही जमणार. भलेही कितीही वाईट होऊ द्या, तुमच्यासोबत पण स्वामींवर विश्वास ठेवा. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलंच काहीतरी करायचा विचार केला असेल. प्रत्येक वाईट गोष्टीचा अंत नक्की असतो. गरज असते ती फक्त थोडा संयम ठेवायची. अडचणी येतात किंवा अडचणीतून बाहेर पडता येत नाही म्हणून गुरु बदलू नका, तर गुरुने सांगितलेल्या मार्गावर चला. स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही. हे जग तुटलेल्या देवाला बाहेर काढून टाकतं, तर मग आपण काय आहोत? बाळा, संसारात अपेक्षा, इच्छा, स्वप्नही आलीच, पण एखाद्या गोष्टीवर अडून राहणं हे खूप चुकीचं असतं. कारण आपल्या पुढच्या सुखाला आपण मुकत असतो. जे समोर आहे त्याचा आधी आनंद घ्यावा. बाकी तुमच्या अपेक्षा, इच्छा, स्वप्न पूर्ण करायला मी इथे बसलोच आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं. म्हणून स्वतःची किंमत आणि कदर करायला शिक. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं. कारण अनेक शांत मनाची अमर्याद शक्ती ही आहे. व्यक्तीचे अनुभव आहेत. तुझ्या आजूबाजूला असे स्वार्थी लोक राहतात, त्यांना पहिल्यांदा तुमचा चंद्र दिसतो आणि गरज पूर्ण झाली की चंद्रावर डाग दिसतो. म्हणून अशा लोकांपासून लांब राहा आणि अपयशाने कधीच निराश होऊ नका. ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वरसुद्धा घेऊन जातात. आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधिलिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नसतं. भल्यासाठी होत आहेस हे सगळं कळत असतं, पण ते कोणालाच लगेच पटत नाही. कोण कसं वागतो याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष देऊ नकोस, कारण अशा लोकांना समजावण्यात काहीही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजावता. तू स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस. तसं करून तू स्वतःचा अपमान करत आहेस. तू निश्चिंत पुढे जा. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुझे कर्म नीट कर, बाकी सर्व तुला मिळेल. आणि जर तुमची परिस्थिती खूप वाईट सुरू असेल तर समजून जा की तुमचा चांगला काळ आता खूप जवळ आला आहे. कारण परिस्थितीच आपल्याला शिकवते की काय योग्य आणि काय अयोग्य. आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी पण कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आत्ता आपल्याला दिसत नसतं. बाळा, आत्तापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याचं गोड फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे. तुझ्या संसारावर ओढावलेल्या संकटातही तू माझं नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलंस. तू माझ्या या कठोर परीक्षेत पास झालास. येथून पुढे तुला जे जे हवं आहे ते मी तुला देणार आहे. काळजी करू नकोस. तुझा संसार इथून पुढे सुखाचाच होणार आहे. जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व छानच होतं. पण एक लक्षात घे, हृदयातील मंदिरात अंधार असेल तर घरातील देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा होत नसतो. तुझं आमच्यासोबत असणं हे तुझ्या मर्जीवर नाही तर आमच्या मर्जीवर अवलंबून आहे. अहंकार त्यांना होतो जे संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त करतात. ज्यांनी परिश्रमातून मिळवलेलं असतं ते इतरांच्या मेहनतीचं नेहमी कौतुक करतात. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. ध्येय ठेवाल तर आयुष्यातल्या सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या लोकांसोबत सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर
आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, भाग्याच्या दरबारात डोका आपटण्यापेक्षा कर्माचं वादळ निर्माण कर. दरवाजे आपोआप उघडतील. कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी होत नाही. जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नसेल तर एकदा तुमच्या कामाची पद्धत बदलून बघा. यश निश्चित मिळेल. कोणीतरी करायला पाहिजे यापेक्षा मी काहीतरी करायला पाहिजे हे दृष्टिकोन खूप प्रश्न सोडवतो. काळानुसार चाललं नाही तरी चालेल, मात्र सत्यासोबत राहा. काळ तुमच्यासोबत येईल. भूतकाळापासून शिका, वर्तमानासाठी जगा आणि भविष्यासाठी आशावादी राहा. इतरांसाठी मनापासून प्रार्थना कर. तुला स्वतःसाठी मागण्याची गरज कधीच पडणार नाही. संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो. लक्षात ठेव, कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमावूसुद्धा नका. लक्षात घ्या, किनारा सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा कधीच सापडत नाही. आपण काय करत आहोत, काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा. आपण काय करत आहोत, काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा. खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचवतो. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मांवर विश्वास ठेव. अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा कृती करण्याची वेळ आली की विचार करणं थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. घाबरू नकोस. भीती हा मनाचा खेळ आहे आणि आत्मविश्वास आत्म्याचं बळ आहे आणि स्वामी त्या बळाची ताकद आहेत. चिंतामुक्त हो. हा काय तुझा पहिला किंवा अंतिम जन्म नाही. तुझ्या सर्व इच्छा आणि आकांक्षा मी पूर्ण करणार आहे. आयुष्य म्हणजेच काही स्पर्धा नाही. ते प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतात तसं वळावंच लागतं आणि चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले आणि तडजोडी नसतील ते आयुष्य कसले. का भरकटत आहेस? सावध व्हा. स्वतःला बाळा मी तुझाच आहे हे ठणकावून सांग. तुझ्या मनाला चिंता कशाला करतोस? जर तुझ्या मनात घट्ट मानले की स्वामी माझ्यासोबत आहेत तर सर्व काही आमच्यावर सोडून दे. अशक्य ही शक्य करणार नाही. लक्षात ठेव, जगणाऱ्याला कोणीही मारू शकत नाही. मार्ग शोध. रडत बसून, लोकांना दोष देऊन, आयुष्याला कोसून, भूतकाळाला कुरवाळून, लोकांवर रागावून मार्ग निघत नाही. लोक रंग बदलतात आणि स्वामी वेळ बदलतात. मग आता तुम्ही ठरवा कोणाच्या मागे जायचं. संगत करू नका. राजाची काय माहीत कधी नोकर बनवून ठेवेल. संगत करा संतांची. काय माहीत देवाची भेट घडवून देईल. ईश्वराने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखंच दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो झिजेल तोच चमकेल. श्रद्धेत खूप ताकद आहे. जर श्रद्धा अतूट असेल, अभेद्य असेल, शुद्ध असेल तर बघा, निश्चितच जीवनात चमत्कार घडेल. मला प्रत्यक्षात पाहण्यापेक्षा नामात पाहणं अधिक भाग्याचं आहे. स्वामींना सर्व काही ठाऊक आहे. स्वामींपासून काहीही लपलेलं नाही. म्हणून कपट भाव त्यागून संपूर्ण शरण जा. फक्त वाईट वेळ संघर्ष करण्याचं सामर्थ्य दाखवा. विजयाचा मार्ग आपोआप मोकळा होईल. चांगली कल्पना सुचली तर त्यावर कष्ट घेण्यास अजिबात आळस करू नका. कारण एक चांगली कल्पना तुमचं आयुष्य बदलून ठेवू शकते. दुःख का करू? आयुष्य खूप मोठं आहे. स्वामींचा दरबार तुझ्यासाठी सजला आहे. येऊन तर बघ स्वामींच्या दरबारात. स्वतः तुला भेटायला नशीब बाहेर उभा आहे. स्वामींची सेवा इतकी करा की तुझ्या रक्ताचा एक थेंब आणि थेंब स्वामी बोलला पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जे होत आहे ते स्वामींच्या इच्छेने होत आहे. जे होणार ते स्वामींच्या इच्छेने आणि जे झालं तेही स्वामींच्या इच्छेने. म्हणून कधीच कुठल्या अंधश्रद्धेच्या आहारी जायचं नाही. ज्या गोष्टी जी भीती वाटते तीच गोष्ट करा. भीती कायमची संपेल. 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं यायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. लोकांना माझे येणारा काळ तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल असं ठणकावून सांगा. आता परिस्थिती कशीही असली तरी तिच्या मानेवर पाय देऊन परिणाम बदलण्याची धमक आपल्यात पाहिजे. हद्दीत राहून यश नाही मिळत. जिंकायचं असेल तर हद्दपार कराव्याच लागतील.
नशीब पण त्याला राजा बनवतो ज्याच्यात काहीतरी वेगळं करण्याचा दम असतो. समोरच्या अंधाराला कधीच घाबरू नका. नक्कीच त्या अंधारापुढे उजेड असेल. सूर्याच्या आडवा एखादा ढग आला म्हणजे सूर्याचं अस्तित्व संपत नाही. संघर्षाचा डोंगर चढायचा आहे. यशाचा नजारा बघण्यासारखा असेल. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय संघर्षाचं मैदान आता सोडायचं नाही. जगायचं तर बुद्धिबळातल्या वजिरासारखं. जगा सूत्र सांभाळणारा, जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वजीर असतो. कधीच कोणावर अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावलीसुद्धा स्वतःची साथ सोडते. कर्म एक हॉटेल आहे, जिथे ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथे आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. लोक तुला जितक्या ताकदीने संपवण्याचा प्रयत्न करतील, तू तितक्याच जिद्दीने पुन्हा उठून उभा राहा. पण लक्षात ठेव, आदर आणि चादर चुकीच्या लोकांना द्यायची नाही, नाहीतर आपण उघडे पडतो. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच मिळत नाही. कमी बोला, नेमकं बोला आणि हळू बोला, म्हणजे लोक तुमचं बोलणं ऐकण्यात उत्सुक होतील. नशिबाला कोणाचीही नावे ठेवू नका. नशीब कोणीही विकत घेत नाही. ज्याला त्याला जास्त कमी आपल्या नशिबामुळे मिळतं. कोणाचं चांगलं झालं तर त्याचा द्वेष करू नये. कोणाचं वाईट झालं तर त्याला हसू नये. वेळेचं नेहमी भान ठेवावं, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही. बुद्धी कितीही तल्लख असली तरी नशिबाशिवाय आयुष्यात जिंकता येत नाही. सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं बंद कर. साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर. म्हणजेच ते सर्व तुला मिळेल जे तू मागत आहेस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. चला, कोणत्याही संकटापासून दूर पळून जाण्याने त्याच्यावरील उपाय शोधण्याचा दुरावा अधिक वाढतो. संकटांचा सामना करा आणि एकदाच त्यांना दूर करा. स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. स्वतःवर अधिक प्रेम करा. स्वतःवर विश्वास ठेवा. अपेक्षा संपल्या की मनाची शांती निर्माण होते. तुम्ही नेहमीच योग्य आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून काहीच शिकत नाही, हे खरं आहे. आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल आणि पटलाही असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात नवीन विचारांसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.